Hi everyone, welcome to Mahasemi English. Today we are going to start the general science topic class 6 disaster management. In previous lecture we see there the introductory part, what is meant by disaster, and here are the disaster has been and how the affected on the humans life and the living things. So today we are going to start what is meant by earthquake, floods, etc. So earthquake म्हणजेच भूकंप, movements in the interior of the earth release tremendous amount of energy. बघा पृथ्वीच्या भूगर्भामध्येच म्हणजेच काय होतं, खूप प्रमाणात एनर्जी जी आहे ती असते. ज्यावेळी तिची मूवमेंट होते म्हणजे हालचाल होते, दिस कॉजेस सिझॅमिक वेव्स लीडिंग टू मूवमेंट ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रिमर्स, शेकिंग, क्रॅकिंग अप इटसेट्रा. म्हणजेच पृथ्वीच्या गर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. ज्यावेळी ट्रिमेंडस म्हणजे खूप प्रमाणात एनर्जी आहे, ज्यावेळी ती काय करते, हालचाल करते, त्यावेळी सिझमिक वेव्स तयार होतात आणि त्या वेव्हच्या मुवमेंटमध्ये अर्थच्या सरफेसवर काय होतं बघा, ट्रिमर्स येतात किंवा शेकिंग होते किंवा हालचाल होते किंवा क्रॅकिंग पण होतं, म्हणजे जमिनीला भेगा पण पडतात. सच व्हायब्रेशन्स और क्वॅकिंग इन द अर्थ्स क्रस्ट इज नोन ॲज अन अर्थक्वेक. अशा प्रकारच्या व्हायब्रेशनला आपण काय म्हणतो, अर्थक्वेक असं म्हणतो. इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड्स ऑकर कॉजेस मॅनमेड कॉजेस लाईक मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स. म्हणजेच मॅनमेडचा भूकंप असतो जो की मायनिंग म्हणजेच खाणीचं काम चालू असतं तेव्हा किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम किंवा मोठ्या धरणाचं बांधकाम चालू असतं तेव्हा सुद्धा काय होतं बघा, अर्थक्वेक होण्याची शक्यता असते. आता बघा अर्थक्वेकचे इफेक्ट काय काय होतात, म्हणजे इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते काय होतं बघा, थोडंसं चेंज होतं. दॅट इज बिल्डिंग, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक एक्सेट्रा. बिल्डिंग्स असतील, ब्रिजेस असतील, रोड्स असतील, रेल्वे ट्रॅक्स असतील, हे थोडं काय होतात, डिस्ट्रक्ट होतात. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. बघा नदीचा प्रवाह थोडा बदललेला दिसतो. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. बघा प्रॉपर्टी खूप प्रमाणात असते ती पण चेंज होते आणि खूप प्रमाणात लॉस होतो, लाईफचा लॉस होतो, अगेन प्रॉपर्टी पण लॉस होते. बघा इथे चित्रामध्ये दाखवले आहे अर्थक्वेक कसा असतो, जमिनीला कशा भेगा पडतात वगैरे हे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, अर्थक्वेक, आणि तो काय आहे, अगेन एक डायस्टर आहे. अगेन बघा फ्लड्स म्हणजेच पूर. A frequently occurring natural disaster in all parts of the world is floods. Frequently occurring natural disaster in all parts of the world. बघा ज्यावेळी पूर्ण जगामध्ये नॅचरल डायसास्टर येतो त्यावेळी त्याला काय म्हणतो आपण, फ्लड्स म्हणतो. ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस. म्हणजे खूप पाऊस लागतो. अ रिव्हर ओव्हरफ्लोज, नद्या काय होतात, ओव्हरफ्लोज होतात. इट बँक्स कॉजिंग अ फ्लड. त्याच्या किनाऱ्यावर सुद्धा काय येतं बघा, फ्लड्स येतो. अगेन द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन अ बिग सिटीज फॉल्स शॉर्ट व्हेन देअर इज हेवी रेनफॉल. ज्यावेळी मोठा पाऊस पडतो त्यावेळी वॉटर ड्रेनेज सिस्टीम काय असतं, बिग सिटीज मधला स्मॉल असतो आणि तो काय होतो, फॉल होतो. त्याच्यामुळे पण काय होतं बघा, फ्लड्स हा येतो. रिझल्टिंग इन अ चॉकिंग ऑफ गटर्स अँड ड्रेनेज लाईन्स. ड्रेनेज लाईन काय होतात बघा, चॉकअप होतात. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड्स
पाणी सगळं काय होतं बघा रस्त्यावर येतं. अँड सराउंडिंग एरिया अँड इव्हन एंटर्स नियर बाय हाऊस. आणि सगळं पाणी काय होतं घरांच्या जवळ येतं. बघा इथं चित्रामध्ये फ्लड दाखवलेला आहे. फ्लड म्हणजेच पूर, जो की हेवी रेन तो पण काय आहे एक डायस्टर आहे ज्याच्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत होतं. इफेक्ट्स ऑफ फ्लड्स, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. अगेन काय होतं बघा त्याचा परिणाम काय होतो फ्लडचा, खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो लाईफ आणि प्रॉपर्टीचा. सॉइल इरोजन, सॉइल इरोजन होतं, जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, बघा पिकाचंही नुकसान होतं. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड्स ऑफ डिसीज. आणि खूप मोठ्या प्रमाणात काय होतं बघा फ्लडमुळे वेगळे वेगळे आजार पण होतात. इपिडेमिक्स अफेक्ट इन द हेल्थ ऑफ पीपल. आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या हेल्थवरही परिणाम होतो. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज ऑन माय सेमी इंग्लिश. थँक यू.